स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही लोकांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि मी सुद्धा महायुतीतला एक घटक पक्ष आहे, त्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा आम्हाला होईल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आहे तो चढलेला आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भर उन्हामध्ये प्रचाराचा जोर चढलेला दिसतोय. आमच्या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हा फिरत असताना भर उन्हात का उन्हात सावलीपेक्षा हे 5 वर्ष केलेल्या कामाचा लोकांचं प्रेम हे आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये किमान 2 तास 3 तास हा प्रत्येक ग्रामीण भागामधल्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा 2 तास 3 तास त्यामुळे ही फेरी अशीच वाढत 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 भर उन्हात सुद्धा ही चालू राहते. काय लोकांचा प्रतिसाद आहे, कशा पद्धतीनं आपल्याशी संपर्क साधत आहेत, संवाद साधत आहेत? गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 2000 कोटीपर्यंतची विकास कामं ह्या तालुक्यामध्ये झालेली आहेत आणि त्याच्यामुळे लोकांच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे. एकंदरीत कधी निवडणूक होते अशा पद्धतीच्या लोकांच्या भावना आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. याकडे कसं बघताय तुम्ही? कारण एकेवेळी तुमच्या विरोधात ते निवडणूक लढवायला तयार होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही लोकांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि मी सुद्धा महायुतीतला एक घटक पक्ष आहे, त्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा आम्हाला होईल. कुठेतरी मत विभागणी होईल अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. यामध्ये कितपत खरं वाटतं? मत विभागणी कुठल्याही पद्धतीची होणार नाही. ह्या पूर्वीच्या काळामध्ये ह्या तालुक्यामध्ये जातीपातीच्या आधारावर ह्या राजकारण खेळलं जायचं. ह्यावेळची निवडणूक ही विकासावर निवडणूक होईल आणि लोक विकासाला मतदान करतील. कारण गेल्या 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधीचं काम काय हे लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळे इथनं पुढच्या काळामध्ये ह्या तालुक्यामध्ये विकासावरच निवडणुका होतील. जातीपातीला कुठल्याही पद्धतीचा थारा या तालुक्यामध्ये मिळणार नाही. तर आपण बघितलं की या ठिकाणी जातीपातीला कुठलाही थारा मिळणार नाही, विकासाच्या मुद्द्यावरच इथं निवडणूक होईल अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.